आहे। वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली। या तीनही नेत्यांची आणि या बैठकीनंतर हे तीनही नेते राजभवनात दाखल झाले। तर भाजपचा गटनेता निवडण्यात आल्यानंतर आता महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जातोय आणि या सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनामध्ये राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी हे तीनही नेते आता पोहोचलेले आहेत। यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आता राजभवनात दाखल झाले। तर सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आता राजभवनावर तीनही नेते दाखल झाले आहेत। महायुती सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आता राजभवनावर पोहोचले आहेत। महायुती म्हणून सरकार स्थापन केलं जाणार आहे, त्यासाठी सत्ता स्थापनेचा दावा आता महायुतीकडून केला जातोय। तीनही नेते सत्ता स्थापनेचा दावा या ठिकाणी करणार आहेत। याआधी वर्षावर तीनही नेत्यांची महत्त्वाची बैठक झालेली आहे। या बैठकीनंतर तीनही नेते आता राजभवनावर दाखल झाले। राजभवनावर थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विनायक यांच्याकडे। विनायक, तीनही नेते आता सत्ता स्थापनेचा दावा करतायत। अजितदादा पवार जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे आणि इतर नेते महायुतीच्या या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो रवींद्र चव्हाण या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि हे इतर नेते आपण या ठिकाणी बघू शकतो। शिवसेनेचे नेते या ठिकाणी उदय सामंत या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि इतर महत्त्वाचे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। साठी महायुतीमधले तीनही प्रमुख नेते राजभवनावर दाखल झाले आहेत। महायुती म्हणून तीनही नेते सत्ता स्थापनेचा दावा या ठिकाणी करतील। राज्यपालांकडून सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आल्यानंतर विशेष अधिवेशनामध्ये सरकार आपलं बहुमत दाखवेल। सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आता तीनही नेते राजभवनावर दाखल झालेत। भाजपचा गटनेता म्हणून आज देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आणि त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर आलं आणि आज महायुती सत्ता स्थापनेचा दावा करत आहे। तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे आता दाखल झालेले आहेत। मात्र तत्पूर्वी